अवैध व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी. सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मकासर यांची एसपी कडे अजब मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होण्यासाठी अवैध धंदे व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्याबाबत भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलनाचे अध्यक्ष व तालुक्यातील वळण येथील रहिवासी डॉक्टर विजय मकासरे यांनी 21 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश शोला यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या आशीर्वादाने जे अवैध व्यवसाय सुरू आहेत त्याबाबतची व्हिडिओ व ऑडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे पुराव्याकामी उपलब्ध आहे. यावरून असे दिसून येते की आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय धंदे सुरू आहेत. अशा प्रकारचे अवैध धंदे व्यवसाय आणि त्यातून निर्माण होणारा रोजगार पाहता आपण जर आम्हाला अवैध व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिली तर दैनंदिन वाढत असलेल्या बेरोजगारीला लगाम बसेल व अहिल्यानगर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना गुटखा विक्री, दारू विक्री, मटका, जुगार, वाळू चोरी, गौण खजीन चोरी इत्यादी व्यवसाय सुरू करून आपला उदरनिर्वाह करता येईल. त्यामुळे अशा धंदे व्यवसायांना आपण परवानगी द्यावी. यासाठी संबंधित पोलीस ठाणे बीट हवालदार यांची काही रास्त मागणी असल्यास ती आपण आपल्या स्तरावरून आम्हास लेखी पत्राद्वारे कळवावी. शक्य झाल्यास ती पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही निवेदनात डॉक्टर विजय मकासरे यांनी म्हटले आहे. आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने. करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.